नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जळगाव जिल्हा पोलीस भरती सन 2024-25. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच नुकतीच जळगाव जिल्हा पोलीस भरतीचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे. मागच्या भरतीच्या तुलनेपेक्षा यावर्षी हा जो कट ऑफ आहे तो खूप कमी लागलेला आहे मागच्या भरतीच्या तुलनेपेक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर का बघितलं तर सर्वसाधारण ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो 122चा या ठिकाणी लागलेला आहे. आणि जे कॅटेगरीमध्ये येत असतात तर सर्वात कमी कट ऑफ या ठिकाणी एस-टी या कॅटेगरीचा लागलेला आहे, एस-टी जनरलचा. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भरतीमध्ये ओपनमध्ये 135% घेणारा विद्यार्थी देखील त्या ठिकाणी वेटिंगला होता विद्यार्थी मित्रांनो. कारण मागच्या वर्षाची जी प्रश्नपत्रिका होती ती अत्यंत सोपी प्रश्नपत्रिका होती. आणि मला वाटतं मागच्या वर्षी जो काही लेखी परीक्षेला टाईम भेटलेला होता विद्यार्थी मित्रांनो, पण यावर्षी तसा विद्यार्थ्यांना काही पुरेसा म्हणजे ग्राउंड झाल्यावरती लगेच पेपर झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर का बघितलं तर कॅटेगरी वाईज तर एस-सीचा जो कट ऑफ आहे तो 114 या ठिकाणी लागलेला आहे आणि फिमेल रिझर्वेशन 103चा एस-सीचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विशेष करून म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ई-डब्ल्यू-एसचा जो काही स्पोर्ट्समॅन आहे तर त्याचा सर्वात कमी कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त 70 मार्क घेणारा विद्यार्थी या ठिकाणी पोलीस झालेला आहे. तसं बघायला गेलं तर जे काही समांतर आरक्षण आहे, म्हणजे हे बघा, फिमेल रिझर्वेशन असेल, स्पोर्ट्समॅन, प्रोजेक्ट, भूकंपग्रस्त असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, अंशकालीन पदवीधर म्हणजे तर अंशकालीनच्या काय या ठिकाणी हे बघा, पोलीस चिल्ड असेल, म्हणजे खूप कमी कट ऑफ लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर आपण. तर प्रोजेक्टचा फक्त या ठिकाणी 88चं मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ओबीसीमध्ये फक्त 84चं या ठिकाणी मेरिट लागलेलं आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा प्रकारे मेरिट लागलेलं आहे. आणि होमगार्डचं पण मागच्या भरतीच्या तुलनेपेक्षा यावर्षी खूप कमी कट ऑफ लागलेला आहे. आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये होमगार्डचं मेरिट देखील म्हणजे ओपनचा बरोबरीचं त्या ठिकाणी मेरिट येत असतं. पण 97चा जो होमगार्ड आहे या ठिकाणी त्याचंसुद्धा या ठिकाणी निवड झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण मागच्या भरतीच्या तुलनेपेक्षा यावर्षी हे जे मेरिट आहे ते खरोखर खूप कमी आहे. आणि पेपर थोडा अवघड होता, म्हणून ते मेरिटमध्ये थोडा फरक पडला असेल विद्यार्थी मित्रांनो. तरी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मार्क घेतलेले होते. तर या ठिकाणी टॉपचा जो एक विद्यार्थी आहे त्याला 131 मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे मैदानी चाचणीमध्ये त्या विद्यार्थ्याला काही 41 मार्क असतील आणि लेखीमध्ये 90 मार्क होते. तर तो जळगाव जिल्ह्यातील टॉपचा विद्यार्थी ठरला होता या ठिकाणी. आणि हे बघा, म्हणजे ओपनचा 122चा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. आणि मागच्या वर्षी याच ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील 135 मार्क घेणारा विद्यार्थी देखील वेटिंगला होता, ओबीसीमध्ये असेल किंवा ओपनमध्ये असेल. म्हणजे 88, 85, 90, 95 मार्क घेणारे विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगला होते. मागच्या वर्षीच्या भरती होती. आणि यावर्षी 171 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती विद्यार्थी मित्रांनो. तर खूप कमी मेरिट आहे जे काही आरक्षणमध्ये येत असतात त्यांना. हे बघा, 91 ओबीसीमध्ये, पोलीस चिल्डचं 91 लागलेलं आहे, एस-सी-बी-सीमध्ये 83 लागलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मागच्या वर्षी जर का बघितलं तर 135% विद्यार्थी म्हणजे 135 मार्क घेणारा विद्यार्थी वेटिंगला होता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. खूप आणि जेही विद्यार्थी ज्यांना काही समांतर आरक्षण आहे त्या विद्यार्थ्यांनी देखील बघून घ्या कशा प्रकारे या ठिकाणी मार्क पडलेले आहेत त्यांना. आता प्रोजेक्ट जर का आपण बघितलं तर हे बघा, ओबीसीमध्ये 110वाला मुलगा भरती झाला आणि एस-सी-बी-सी 79 आणि ई-डब्ल्यू-एस फक्त 106 मार्क घेऊन या ठिकाणी पोलीस झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही आगामी भरती असेल त्या भरतीच्या वेळेस नक्कीच तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो. धुळे असेल, जळगाव असेल किंवा नंदुरबार असेल, या आपल्या खानदेशातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी फॉर्म भरलेला होता आणि बाकीच्यांनी मुंबई या शहराला फॉर्म भरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो.
तर तुम्ही नक्कीच विचार करा की कशा प्रकारे या ठिकाणी हे मेरिट लागलेलं आहे ते. 2021 पासून तर आता 2000 जी काही 23-24ची भरती होती विद्यार्थी मित्रांनो, जळगाव असेल किंवा धुळे असेल, तर एकदम टफ मेरिट लागत असतं या ठिकाणी. परंतु एखाद्या वेळेस जागा वाढ असेल किंवा जागा कमी असतील. आता या ठिकाणी जर का बघितलं तर एस-सी कॅटेगरीच्या म्हणजे एकूण 42 जागा होत्या. तर त्याच्या तुलनेत ते मेरिट बरोबर लागलेले आहेत. परंतु एस-टी कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी कमी होत्या विद्यार्थी मित्रांनो. तरी त्याचं मेरिट या ठिकाणी कमी लागलेलं आहे. एस-टी कॅटेगरीचा काही 1-2 जागा असतील विद्यार्थी मित्रांनो. तर जनरलच्या तर 97चं मेरिट त्या ठिकाणी लागलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि स्पोर्ट्समॅनचं 95चं मेरिट लागलेलं आहे या ठिकाणी. आणि ई-डब्ल्यू-एसच्या देखील जागा कमी होत्या. तरी 109चं जनरलचा लागलेला आहे आणि फिमेल रिझर्वेशन जर का बघितलं आपण 96चं लागलेलं आहे या ठिकाणी. तर ज्याही महिलांनी आता महिलांच्या बाबतीत जर म्हणायचं तर महिलांचं मेरिट खूप कमी लागले या ठिकाणी. इतर मागच्या भरतीच्या तुलनेपेक्षा देखील महिलांचं मेरिट या ठिकाणी खूप कमी लागलेलं आहे. मागच्या वर्षी एस-सी कॅटेगरीमध्ये महिलाचं जे काही मेरिट होतं ते 113चा कट ऑफ लागलेला होता एस-सी कॅटेगरीमध्ये आणि या ठिकाणी फक्त 103चं मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा कशा प्रकारे मेरिट आहे हे. फक्त 2 अंकांनी या ठिकाणी मेरिट लागलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. 82 असेल, आता पोलीस चिल्डचं बघा 82 लागलेलं आहे या ठिकाणी एस-सी कॅटेगरीमध्ये. NTC असेल 82 आहे आणि OBCमध्ये जर का आपण बघितलं पोलीस चिल्डचं 91 मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही विचार करू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी मेरिट लागले आणि ओपनमध्ये जर का बघितलं आपण पोलीस चिल्ड तर 94चं मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे. आणि होमगार्ड जर म्हणालो आपण तर होमगार्डचं मेरिटसुद्धा कमी लागत नाही एखाद्या वेळेस, की होमगार्डचं मेरिटसुद्धा जनरलसारखं लागतं काही वेळेस. परंतु या ठिकाणी जर का आपण बघितलं तर होमगार्डचं मेरिट देखील खूप कमी लागलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की इतकं कमी का मेरिट लागलेलं असेल या ठिकाणी ज्यांना आरक्षण आहे त्यांच्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो एखाद्या वेळेस काय होत असतं की परीक्षा केंद्रावर जाताना एखाद्या मुलाच्या म्हणजे भीती वाटत असते काही, की प्रश्न येऊनसुद्धा त्याचं उत्तर लिहायला हे होतं विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी जर का बघितलं तर खूप कमी मेरिट आहे आणि येणाऱ्या आगामी भरतीमध्ये जळगाव जिल्ह्यातील जागा निघतीलच. येणारी आगामी 20,000 जागांची किंवा 25,000 जागांची या ठिकाणी भरती निघणार आहे महाराष्ट्रात. तर तुम्ही नक्कीच विचार करा की आपण कशाप्रकारे फॉर्म भरू या ठिकाणी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.